अशा भेटीगाठींमधून एक मेसेज द्यायचा असतो. तो मेसेज राज ठाकरेंनी पण दिलाय आणि देवेंद्र फडणवीस यांनी पण दिलाय. शिंदे तुमचे मंत्रिमंडळातले सहकारी असताना त्यांच्याकडे न जाता राज ठाकरेंच्या एका फोन कॉलवर त्यांच्या घरी पोहोचणं हे बऱ्यापैकी काहीतरी सूचक आहे असं मला वाटतं. एकनाथ शिंदे त्यांच्यापेक्षा वैयक्तिक करिश्मा हा राज ठाकरेंचा जरी जास्त असला तरी तो करिश्मा हा फक्त टीव्ही मीडिया पुरता मर्यादित आहे. एकनाथ शिंदेचं नेटवर्क महाराष्ट्रभर उभं राहिलेलं आहे. ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले आहेत. त्यांची इमेज बऱ्यापैकी चांगली आहे. मुंबई महापालिकेमध्ये एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी व्हावी यासाठी भाजप राज ठाकरेंचा वापर नक्कीच करू घेऊ शकतो. देवेंद्र फडणवीसांनी अवाक्षरही न काढणं आणि मोदींनी वारेमाप स्तुती करणं याच्यामध्ये सगळं आलं. नमस्कार, मी रोहित हरीप द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्रात सध्या राजकीय बातम्यांची वानवा नाहीये, कारण की रोज अशा घडामोडी घडतायत की विविध चर्चांना काय उधाण आलेलं असतं. आता खरं तर विधानसभा निवडणुकांनंतर महायुती सरकार हे स्टेबल असेल, तिथं काही अशांतता नसेल, तिथं सगळं राज्यकारभार सुरळीत होईल आणि लोकांच्या उपयोगाची कामं होतील असं वाटत होतं. पण प्रत्यक्षात जेव्हा राज्यकारभार सुरू झालाय तेव्हा शिंदे विरुद्ध फडणवीस अशा बातम्यांनी बाजारात धुमाकूळ घातलाय. अगदी ताजी घटना बघितली तर तानाजी सावंत यांचा मुलगा जो आहे त्याचं काल अपहरण झाल्याचं सांगण्यात आलं आणि अपहरण झाल्यानंतर तो मुलगा बँकॉकला निघाला होता. आता एका मंत्र्यासाठी पूर्ण यंत्रणा कामाला लावली गेली, त्या मुलाला चेन्नईवरनं परत आणण्यात आलं. अर्थात हा राजकारणाचा भाग वेगळा, पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा दोन लोक भेटतात तेव्हा या भेटीचं नक्की साध्य काय, हेतू काय, किंवा या भेटीतनं राजकीय घडामोड काय घडणार आहे याच्याबाबत खोल उत्सुकता असते. खरं तर गेल्या वर्षभरामध्ये या भेटीगाठी खूप झाल्या, पण त्यातनं हाती काहीच लागलेलं नाहीये. मी बोलतोय ते राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबद्दल. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची काल परत एकदा भेट झालेली आहे. देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. जवळपास 1.25 तास तिथं भेट झाल्याची बातमी आहे. आणि या भेटीत नेमकी काय चर्चा झाली आहे, फडणवीसांना राज ठाकरेंची इतकी गरज काय आहे, फडणवीस राज ठाकरेंना वारंवार का भेटतात, फडणवीस शिंदेंना डावलून राज ठाकरेंना भेटले का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आज ज्येष्ठ पत्रकार किरण तारे सर. सर, तुम्ही काल एक फेसबुकला खरं तर पोस्ट केली होती आणि ती पोस्ट फार सूचक होती. तुम्ही कालची घडामोड बघितली आणि राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची परत एकदा भेट झालेली आहे. काय सांगताल, काय तुमचं पहिलं रिडिंग काय? कसं ना, मला याच्यामध्ये असं वाटतं की देवेंद्र फडणवीस जितक्या वेळेला राज ठाकरे यांना भेटलेत तितक्या वेळेला अन्य कुठलाही व्हीव्हीआयपी त्यांना भेटला असेल असं मला वाटतं गेल्या काही वर्षामध्ये. म्हणजे अगदी घराचं नवीन ओपनिंग असो, देवेंद्र फडणवीस तिकडे त्यांना पाहुणा म्हणून बोलवण्यात आलं, सहकुटुंब बोलवण्यात आलं. फडणवीस एकटे गेले नाहीत, सोबत पत्नीला पण घेऊन गेले. छोट्या छोट्या काही घटना घडल्यात की लगेच राज ठाकरेंचा फोन येतो आणि देवेंद्र फडणवीस धावत जातात, हे आपण बघितले. मात्र ही जी पर्सनल मैत्री आहे ती याच्यापूर्वी ठीक होतं. देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी निघाले होते आणि वाटेत त्यांना राज ठाकरेंचा फोन आला की तुम्ही आता तिकडे येणारच आहात तर माझ्याकडे चहा प्यायला येऊन जा, नाश्त्याला येऊन जा. आणि मुख्यमंत्री आपला रस्ता बदलून राज ठाकरेंच्याकडे भेटायला गेलेत. त्यांनी नाश्ता पण केला, त्यांनी कौतुक पण केलं त्या नाश्त्याचं. ते नाश्ता खूप छान होता. राज ठाकरेंच्या घरचा नाश्ता खरंच छान असतो, हा अनुभव मी घेतलेला आहे. पण सांगण्याचा मुद्दा हा आहे की एका व्यक्तीने फोन केला आणि मुख्यमंत्री आपला कार्यक्रम बदलून, रस्ता बदलून तिकडे गेलेत, हे इतकं सोपं नसतं. राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट इतक्या लाईटली घ्यायची नसते. त्यामुळे असं असतं की भले आता त्यांच्यामध्ये काही चर्चा झाली नसेल, माझा असा अंदाज आहे की फार काही चर्चा झाली नसावी. राजकीय विषय थोडेफार चर्चेमध्ये येतात, पण अगदी सविस्तर चर्चा झाली असेल का की महापालिकेच्या निवडणुका आपण एकत्र लढवूया किंवा सीट शेअरिंग करूया, अशी काही चर्चा झाली तिकडे नसेल, हे नक्की आहे. पण अशा भेटीगाठींमधून एक मेसेज द्यायचा असतो. तो मेसेज राज ठाकरेंनी पण दिलाय आणि देवेंद्र फडणवीस यांनी पण दिलाय. देवेंद्र फडणवीसांच्या दृष्टीने मेसेज काय आहे की राज ठाकरे त्यांचे खूप जवळचे मित्र आहेत, हे त्यांनी एस्टॅब्लिश केलं. ज्या वेळेला मी, आणि हे कधी घडलंय तर एकच दिवस आधी, म्हणजे काल ही सगळी भेट झाली आणि परवा एकनाथ शिंदेचा वाढदिवस होता. त्यावेळेला मात्र देवेंद्र फडणवीस ठाण्यामध्ये आले नाहीत, ते नागपूरमध्येच होते. त्यांनी फोन केला का त्यांनी ट्विट केलं मला माहिती नाही, त्याच्याबद्दल मी काही फार तुझी माहिती काढली नाही. पण याच्या आधी जेव्हा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा फडणवीस ठाण्याला येत असत, शिंदेना भेटत असत, त्यांना वाढदिवसानिमित्त रात्री त्यांचं अभिष्ट चिंतन करत असत. ते काल घडलेलं नाही. माणसाची पोझिशन बदलली की वागणं बदलतं, हे देखील आपण काल बघितलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये
शिंदे तुमचे मंत्रिमंडळातले सहकारी असताना त्यांच्याकडे न जाता राज ठाकरेंच्या एका फोन कॉलवर त्यांच्या घरी पोहोचणं हे बऱ्यापैकी काहीतरी सूचक आहे असं मला वाटतं. अर्थात देशातनं आत्ताच राजकीय अर्थ आपण काढायला नको, पण कुठल्या तरी गोष्टीची पायाभरणी होते आहे आणि ती पायाभरणी झाल्यानंतर त्याचे रिझल्ट काय आहेत हे आपल्याला काही महिन्यामध्ये कळायला लागेल. तर राजकीय अर्थ काढायला नको, पण राजकीय शक्यतांचा विचार मात्र आपण नक्कीच या घटनेच्या करू शकतो. तुम्ही म्हणताय पायाभरणी होती, आणि तुम्ही सूचकप्रमाणे एक गोष्ट सांगताय असं मला वाटतंय की कुठेतरी सोप्या शब्दात जर का सांगायचं तर एकनाथ शिंदे यांना पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं आणि पर्याय आणि भाजपचं शीर्षस्थ नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसांकडनं होतोय का? कारण की आपण जर का गेल्या काही दिवसातल्या घडामोडी बघितल्या असतील तर ह्याच्या आधी एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे पण भेटलेले आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली नाही, त्यामुळे राज ठाकरे यांच्या मुलाचा पराभव झाला. आणि जर का आपण बघितलं तर महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका आहेत तोंडावर येऊ घातलेल्या, त्याच्यामध्ये राज ठाकरे यांना वगळून चालणार नाहीये. तर मग नेमकी या भेटीमागच्या राजकीय शक्यता काय असू शकतात? तुम्ही शिंदेचा पण उल्लेख केलाय, तोही मुद्दा मी ऍड करतो की तुम्ही म्हणताय की देवेंद्र फडणवीसांनी ते शिंदेना भेटायला आले नाही, ह्याच्या आधी ते भेटायला यायचे. पण फडणवीसांनी ट्विट जरी केलं नसलं तरी नरेंद्र मोदींनी मात्र ट्विट करून एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय. तर मग या सगळ्या गोष्टींकडे कसं बघायचं? त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी आहेत ज्या आपण टप्प्याटप्प्याने जाऊयात. असं एकनाथ शिंदेना पर्याय म्हणून राज ठाकरे निर्माण होऊ शकतात का, तर मला असं अजिबात वाटत नाही. कारण एकनाथ शिंदे त्यांच्यापेक्षा वैयक्तिक करिश्मा हा राज ठाकरेंचा जरी जास्त असला तरी तो करिश्मा हा फक्त टीव्ही मीडिया पुरता मर्यादित आहे. त्याच्या पलीकडे राज ठाकरेंना जनमानसामध्ये तेवढीशी ऍक्सेप्टेबिलिटी नाही जी एकनाथ शिंदेना आहे. एकनाथ शिंदेनी स्वतःच्या हिमतीवर 56 आमदार निवडून आणलेले आहेत. ही साधी सुधी गोष्ट नव्हे. एकनाथ शिंदेचं नेटवर्क महाराष्ट्रभर उभं राहिलेलं आहे. ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले आहेत. त्यांची इमेज बऱ्यापैकी चांगली आहे. राज ठाकरेंसारखं त्यांचं दरसोडीचं राजकारण नाही अशी त्यांची इमेज आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेना पर्याय म्हणून राज ठाकरे होतील का, तर अजिबात नाही. पण एकनाथ शिंदेना कुठेतरी ज्याला म्हणतात काटशा करण्यासाठी मुंबईसाठी म्हणून विशेषतः मुंबई महापालिकेमध्ये एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी व्हावी यासाठी भाजप राज ठाकरेंचा वापर नक्कीच करून घेऊ शकतो. मनसेच्या उमेदवारांना काही ठिकाणी ताकद देऊन मनसेची काही मतं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न भाजप करू शकतं. आणि महापालिकेच्या निवडणुका अशा असतात की अगदी 1000-1500 मतं सुद्धा निर्णायक असतात. इकडची मतं तिकडे गेली तर निकाल बदलू शकतो. अशा वेळेला मनसेची जी काही थोडीफार शक्ती शिल्लक आहे त्या शक्तीचा आपल्यासाठी म्हणून उपयोग करून घेता येणं शक्य आहे का, या गोष्टीची चाचपणी भाजपकडनं सुरू झाली असेल. आणि त्याचा हा एक भाग असू शकतो की दोन्हीकडनं त्याचे प्रयत्न होतात. तसं देवेंद्र फडणवीसांनी पण प्रयत्न करून बघितला असेल की टेस्ट करून बघूया काय होतंय. पण याचा अर्थ की एकनाथ शिंदेना युतीतून दूर केलं जाईल आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या ऐवजी राज ठाकरेंची मनसे त्या युतीमध्ये समाविष्ट होईल असं काही मला वाटत नाही. असं होण्याची अजिबात शक्यता त्याच्यामध्ये दिसत नाही. देवेंद्र फडणवीसांनी भले कौतुक केलं नाही, देवेंद्र फडणवीसांच्या मनामध्ये कदाचित एक प्रकारची अढी एकनाथ शिंदेबद्दल असू शकते. पण नरेंद्र मोदींचं ट्विट तू म्हणलास ते बरोबर आहे. अतिशय सूचक आणि अतिशय कौतुकास्पद अशा पद्धतीने त्यांनी ट्विट केलेलं होतं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अवाक्षरही न काढणं आणि मोदींनी वारेमाप स्तुती करणं याच्यामध्ये सगळं आलं की देवेंद्र फडणवीसांच्या मनात असो अथवा नसो, दिल्लीच्या मनामध्ये एकनाथ शिंदे अजून आहेत. आणि जोवर दिल्लीच्या मनात ते आहेत तोवर त्यांचे स्थान महाराष्ट्राच्या युतीमध्ये महायुतीमध्ये अबाधित असणार. या सगळ्या गोष्टीमध्ये मनसेला काय मिळणार, भाजपला काय मिळणार हा खरा प्रश्न होतो. म्हणजे इथे आपल्या प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की राज ठाकरे यांची भूमिका कशी सातत्याने ज्याला आपण म्हणू शकतो की कधी तळ्यात कधी मळ्यात का राहिलेली आहे, आणि आपण सातत्याने त्यांच्यावर का असं आरोप करत असतो किंवा सातत्याने का टीका करत असतो. त्याचं कारण असं आहे की अवघ्या महिन्याभरापूर्वी, म्हणजे जेव्हा त्यांनी मुंबईच्या वरळीच्या हॉलमध्ये जेव्हा भाषण केलं त्याच्या काही दिवस आधी त्यांनी मुंबईतल्या विभाग अध्यक्षांची बैठक बोलवली होती. आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी त्यांच्या पुढे तासभर एक विषय मांडला. म्हणजे राज ठाकरेंनी खरं म्हणजे विभाग अध्यक्षांना 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ कधी दिलेला नाही याच्या आधी. त्यांच्यासमोर ते तासभर बोललेत, हीच मुळात मोठी गोष्ट होती. सगळे विभाग अध्यक्ष शॉक झाले होते की एवढं आज राजसाहेब कसं बोलतायत आपल्याशी. मुद्दा तो नाही, पण मुद्दा हा आहे की त्या तासाभराच्या भाषणात त्यांनी काय सांगितलं. त्यांचं म्हणणं असं होतं की भारतीय जनता पार्टी ही महाराष्ट्र विरोधी आहे, भारतीय जनता पार्टी ही मराठी माणसाच्या विरोधामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टी ही प्रादेशिक पक्षांच्या विरोधात आहे. त्यांनी उदाहरणं कुठून दिली, तर ज्या वेळेला युतीचं सरकार होतं आणि गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यावेळेला जेवढी एन्काउंटर झाली
त्या एन्काउंटर्समध्ये मारली गेलेली सगळी मराठी मुलं होती आणि या मराठी मुलांना ठरवून भारतीय जनता पार्टीच्या पोलिसांनी मारलं, असा थेट आरोप राज ठाकरेंनी त्या विभाग अध्यक्षांच्या बैठकीमध्ये केला. त्यांचं म्हणणं असं होतं की भारतीय जनता पार्टीला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत, त्यामुळे भाजप सोबत जाणं हे स्वतःवर एक प्रकारचं अरिष्ट ओढून घेण्यासारखे, अशी मांडणी त्यांनी त्या बैठकीत केली. आणि नंतर अगदी अक्षरशः महिनाभरामध्येच राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांसाठी पायघड्या घालणं, त्यांच्या सगळ्या शिलेदारांना तिकडे त्या बैठकीला बोलावून घेणं. आता ही जर कौटुंबिक भेट असती तर तिथे बाळा नांदगावकर काय करत होते, तिथे नितीन सरदेसाई काय करत होते, संदीप देशपांडे काय करत होते, असे सगळे प्रश्न उपस्थित होतात. याचा अर्थ कुठेतरी भाजप सोबत जायचंय का नाही जायचंय, मग देवेंद्र फडणवीसांशी जुळवून घ्यायचंय का नाही घ्यायचंय, अशा कुठल्या तरी द्विधा मनस्थितीमध्ये राज ठाकरे सापडलेले मला दिसत आहे. याचं सगळ्यात मोठं नुकसान होणार आहे ते मनसेला. म्हणजे राज ठाकरेंचं असं आहे ना की राज ठाकरेंकडे त्यांची जी क्षमता आहे किंवा त्यांची जी कॅपेबिलिटी आहे, त्या क्षमतेचा संपूर्णपणाने वापर न करून घेता दरवेळेला अन्य कोणाच्या तरी भरोशावर पक्षवाढीसाठी अवलंबून राहणं, हे मनसेला धोकादायक ठरलेलं आहे. 2009च्या निवडणुकीमध्ये मनसेने काँग्रेसची मदत केली होती, काँग्रेसच्या मदतीने मनसे वाढली होती. आता त्यांना भाजपची गरज भासू लागली आहे. मनसे जोवर मनसे म्हणून उभी राहत नाही, मनसे जोवर राज ठाकरे हा खूप मोठा ब्रँड आहे महाराष्ट्रातला आणि त्या ब्रँडची ताकद जोवर मनसे दाखवून देत नाही लोकांना, तोवर त्यांना अशाच कुठल्या कोणाची तरी गरज पडणार आहे. स्वतःची ताकद जोखणं आणि स्वतःच्या ताकदीवर निवडणुका लढणं आणि निवडणुका जिंकणं, हे जोवर ते करत नाहीत, जोवर ते घराघरात पोचत नाहीत स्वतःच्या भरोशावर, तोवर मनसेला फार काही मोठं भवितव्य आहे असं मला वाटत नाही. पण ज्या वेळेला मनसे हे करायला लागेल, ज्या वेळेला राज ठाकरेंचा चेहरा, जसा भाजपने मोदी एक मोदी हाच चेहरा लावून धरला आहे, तसा मनसे आणि मराठी माणसासोबत कायमस्वरूपी उभा राहणार आणि मराठी माणसाच्या सोबत खंबीरपणाने उभे राहणारा एकमेव नेता कोण, तर तो राज ठाकरे. आणि त्याला हिंदुत्वाचा तडका दिला तर मराठी आणि हिंदुत्व काही प्रमाणामध्ये हे अपील होऊ शकतं मुंबईमध्ये. जे पूर्वी बाळासाहेबांकडे होतं ते आता उद्धव ठाकरेंकडे राहिलेलं नाही, पण ती जागा राज ठाकरे भरून काढत नाहीयेत. त्याचं दुर्दैवाचं कारण हे आहे की राज ठाकरेंना ते स्वतःच करायचं नाही. म्हणजे मराठी म्हणून ते उभे राहू शकतात, हिंदुत्व म्हणून ते कदाचित तेवढे स्ट्रॉंगली येणार नाहीत, कारण तिथे नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ हे त्यांच्यापेक्षा मोठे ब्रँड आहेत. पण मराठी माणूस जो हिंदुत्वाच्या बाजूने थोडा झुकलेला आहे, त्याच्या मनामध्ये कुठेतरी स्थान मिळवण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला तर चित्र नक्कीच वेगळं असतं. नक्कीच सर, मला एक फक्त मुद्दा ऍड करायचा आहे की तुम्ही जसं म्हणता की योगी आणि मोदी यांसारखे मराठी हे हिंदुत्वाचे ब्रँड आहेत, पण जर का आपण थोडंसं मागे गेलं तर जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला होता, तेव्हा सुद्धा उत्तर भारतातले जे नेते होते ते हिंदुत्वाचा ब्रँड म्हणून ऑलरेडी एस्टॅब्लिश होते. अडवाणी असतील किंवा त्यांच्या आधीचे असतील, संघाचे नेते असतील, पण तेव्हा बाळासाहेबांनी जो काही त्यांचा आक्रमक बाणा असेल किंवा त्यांची जी काही शैली होती, त्यातनं ते हिंदुत्वाच्या नेते म्हणून इतके वरती आले की त्यांनी भाजपच्या नेत्यांना पण मागं सोडलं. त्यामुळे तुम्ही म्हणता तसं राज ठाकरेंकडे ही स्पेस नक्कीच आहे. पण सर मी थोडं मागं जातो. मगाशी तुम्ही बोलताना दोन मुद्दे मांडले, त्याच्यावर आपण थोडं सविस्तर बोलूया. की तुम्ही सांगितलं की एकनाथ शिंदे यांना नरेंद्र मोदी यांनी जे ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत त्या खूप सूचक आहेत. म्हणजे दिल्लीला एकनाथ शिंदे हवेत, तर मला हे जाणून घ्यायला आवडेल की दिल्लीसाठी, दिल्लीच्या भाजपसाठी, नरेंद्र मोदींसाठी, अमित शहासाठी आणि दिल्लीतल्या भाजप नेतृत्वासाठी एकनाथ शिंदे महत्वाचे काय आहेत? जसं की महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं राजकारण करणारा एक पक्ष हवाच आहे. तो पूर्वी शिवसेना होती उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालची. आता उद्धव ठाकरेंची जमत नाही म्हटल्यावर ती जागा एकनाथ शिंदेनी भरून काढली. त्यामुळे प्रादेशिक अस्मिता कुचकारणारा एक पक्ष हवाच आहे, तो शिवसेनेच्या रूपाने भारतीय जनता पार्टीकडे उपलब्ध आहे. संपूर्णपणाने मराठी माणसाला किंवा मराठी अस्मितेला दुर्लक्षित करून भाजपला चालणार नाही. त्यांच्यासाठी ते आत्मघातकी असेल. त्यामुळे त्यांना शिवसेनेची गरज आहे हे उघड आहे. आता उद्धव ठाकरेंसोबत परत जाण्याचे मार्ग तर काय आता दिसत नाहीत, या क्षणाला तरी नाहीत. जोवर अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मनोमिलन होत नाही, तोवर तर काही भाजप आणि युबीटी गटाची काही युती होऊ शकत नाही, हे तर उघड आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेना टाळून पुढे जाऊ शकत नाही. एकनाथ शिंदेकडे 56 आमदार आहेत, नाही म्हटलं तरी 56 आमदार ही मोठी संख्या आहे. पुढच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. म्हणजे भाजपाला जर सगळ्या राज्यभरामध्ये पसरायचं असेल तर त्यांना शिंदेची गरज आहेच. पण त्यांना शिंदेची गरज आहे म्हणण्यापेक्षा शिंदेच्या पक्षाच्या ध्येय धोरणाची जास्त गरज आहे, कारण तो मराठी माणसासाठी उभा राहिलेला पक्ष आपल्याला दिसतोय. आता आपण थोडं इमॅजिन करूया, थोडं हायपोथेटिकल होईल
पण हीच परिस्थिती जर असती की राज ठाकरेंचा पक्ष जर समजा अत्यंत बळकट स्थितीमध्ये असता आणि राज ठाकरेंचा पक्ष शिवसेनेला रिप्लेस करण्याच्या परिस्थितीमध्ये असता, तर राज ठाकरेंची जुळवून घेतलं असतं मोदींनी. मोदींनी शिंदेची जुळवून घेतलं नसतं. ते प्रॅग्मॅटिक आहेत, त्यांना कळत आहे की राजकारणामध्ये कोणाचा कुठे उपयोग करून घेता येऊ शकतो हे त्यांना कळत आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे गणित वेगळं आहे. कारण देवेंद्र फडणवीसांना हटवून शिंदे मुख्यमंत्री झाले. शिंदे 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते आणि नंतर त्यांच्याच हाताखाली मंत्री म्हणून काम करणं हे स्वाभाविकपणाने कुठल्याही राजकारण्याला हे अपमानास्पद वाटणं अत्यंत अत्यंत स्वाभाविक आहे. त्यात काय हा माणसाचा स्वभाव आहे, त्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही. आता संधी मिळाली आहे, मुख्यमंत्री आहेत, परत झालेले आहेत, तर त्यांना ती संधी मिळाली की मीच बॉस आहे आणि मीच सगळं चालवणार हे दाखवण्याची त्यांना संधी आहे. पण याचा अर्थ की शिंदेना कम्प्लिटली निग्लेक्ट करता येईल का? फडणवीसांच्या मनात असलं तरी भाजपच्या जे काही शीर्षस्थ नेतृत्व आहे त्यांच्या मनामध्ये हे नाही. त्यामुळे ते होईल असं काही मला याच्यामध्ये वाटत नाही. शिंदेची गरज त्यांना आता आहे. जोवर शिंदे स्ट्रॉंग आहेत, जोवर शिंदेचा त्यांच्या पक्षावर त्यांची पकड आहे, तोवर भाजपला त्यांची गरज आहे. ज्या दिवशी शिंदेचा उद्धव ठाकरे होईल तेव्हा शिंदेना आपण भाजप दूर करेल. पण तो होऊ न देण्याची काळजी शिंदेना घ्यावी लागेल. आणि कसं आहे की शिंदेने स्वतःहूनच ते काय आता उठाव जरी म्हणत असले तरी शिवसेनेमध्ये बंड घडवून आणलेलं आहे आणि ते सक्सेसफुली त्यांनी करून दाखवलं. त्यामुळे आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी म्हणून, आपले पक्ष घट्ट ठेवण्यासाठी म्हणून काय करावं लागेल याचा त्यांना अंदाज आहे. म्हणजे जसं शरद पवारांनी अनेक पक्ष फोडलेत, त्यामुळे आपला पक्ष फुटू नये म्हणून त्यांनी बरीच काळजी घेतली. नंतर त्यांना ते काळजी घेता आली नाही, कारण कुटुंबातूनच एक प्रतिस्पर्धी उभा राहिला. अशी काळजी एकनाथ शिंदेना घ्यावी लागेल आणि ते घेतील, कारण ते स्वतः त्या फेजमधून गेलेले आहेत. ते जोवर बळकट स्थितीमध्ये आहेत तोवर त्यांना काळजी नाही. ज्या वेळेला असं भाजपच्या असेल की आता शिंदेचं फारसं होल्ड राहिलेला नाही किंवा शिंदेचं फारसं रिलेव्हन्स राहिलेलं नाही, त्यावेळेला मात्र भाजप पर्याय शोधायला सुरुवात. नक्कीच सर. पण मग मागाचा एक मुद्दा अजून थोडा पुढे नेतो, की म्हणजे तुम्ही मांडलेला मुद्दा की फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कुठंतरी काहीतरी धुसफूस सुरू आहे, कुरघोडीचं राजकारण म्हणू त्याला आपण, किंवा अंतर्गत सत्ता संघर्ष असेल. पण त्याची काय उदाहरणं समोर येत आहेत. म्हणजे 3-4 उदाहरणं आता गेल्या रिसेंटली मागच्या आठवड्यातली आहेत, की आपत्ती व्यवस्थापन समितीतनं शिंदेंना काढलं, ते अजित पवारांना मात्र घेतलं. त्यानंतर उदय सामंत नाराज आहेत, त्यांनी पत्र लिहिलंय मुख्य सचिवांना की प्रशासनाने परस्पर निर्णय घेऊ नये, मंत्र्यांना लूपमध्ये ठेवावं, त्यांचे अपरोक्ष निर्णय घेऊ नये असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर जर का आपण बघितलं तर अजून अशी उदाहरणं आहेत की शिंदेच्या योजना आहेत, शिवभोजन थाळी असेल किंवा तीर्थक्षेत्र योजना असेल, या बंद करण्याचा घाट घातला जातोय, उधळपट्टीचं कारण दिलं जातंय, किंवा आता रेवडी कल्चर नाहीये. तर मग ह्याच्यामधनं हे जे काय दोघांमध्ये चालू आहे त्याचा राजकीय अर्थ नेमका काय काढायचा? म्हणजे हे कुठलाच राजकीय नेता वरकरणीय मान्य करणार नाही. मीडियासमोर बाईट देताना ते म्हणतीलच की नाही आमचं सगळं छान चाललंय. पण या घटना काय सांगतायत मग? नक्कीच हा मुद्दा तर आहे. त्याच्यामध्ये आणखी एक ऍड करतो की शिवसेनेच्या मंत्र्यांचा पर्सनल सेक्रेटरी कोण असावा आणि त्यांचा ओएसडी कोण असावा यासाठी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीची गरज असते. ती परवानगी पण अजून मिळालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना मिळाली आहे, शिवसेनेच्या मंत्र्यांना मिळालेली नाही. याचा अर्थ कुठेतरी शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय हे स्पष्टपणाने दिसतंय. ज्या गोष्टी आपल्याला दूर राहून दिसतात त्या त्यांना तर किती जवळून बघायला मिळत असतील आणि अनुभवायला मिळत असतील याची आपण कल्पना करू शकतो. पण राजकारणामध्ये या गोष्टी होत असतात. मी आधी म्हटलं त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना संपूर्ण कंट्रोल स्वतःकडे हवा आहे आणि तो कंट्रोल जोवर त्यांना मिळत नाही तोवर या सगळ्या गोष्टी होत राहतात. अर्थात परत कसं आहे की अजित पवारांशी त्यांनी फार छान पद्धतीने जुळवून घेतलंय किंवा अजित पवारांनी सरेंडर केलं असल्यामुळे अजित पवार काही आता अशा परिस्थितीमध्ये नाहीत की ते देवेंद्र फडणवीस यांना बायपास करून थेट अमित शहाशी फोनवर बोलू शकतील. अशा परिस्थितीमध्ये अजित पवार अजिबात नाहीत. शिंदेचं तसं नाही आहे. शिंदेचं मला अगदी जवळून माहिती आहे. मी त्याचा वैयक्तिक अनुभव देखील घेतलेला आहे की शिंदेना जर असं वाटलं की मला अमित शहाशी बोलायचं आहे तर त्यांना देवेंद्र फडणवीसांची गरज भासत नाही. ते थेट फोन उचलून बोलू शकतात आणि अमित शहा त्यांचा फोन रिसिव्ह करतात, त्यांना एंटरटेन करतात. हे माझा एक वैयक्तिक अनुभव आहे, तो मी नंतर कधीतरी सांगेल. ह्या वैयक्तिक अनुभवातनं मी हे ठामपणाने सांगू शकतो की शिंदेना भाजपच्या नेतृत्वाशी बोलण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही. त्यामुळे शिंदेना असं वाटतं की माझं तर सगळं त्यांच्याशी चांगलं चाललंय आणि कदाचित हे जे कारण असेल की देवेंद्र फडणवीसांना असं वाटत असेल की मी मुख्यमंत्री आहे आणि तुम्ही मला डावलून माझ्याच नेत्यांशी परस्पर कसं काय संपर्क साधता, असं पण एक मनामध्ये असू शकतं. त्यामुळे एकमेकांना फार वरचढ होऊ न देणं, छळ काटछाचं राजकारण करणं
एकनाथ शिंदेच्या ठाण्यामध्ये गणेश नाईक यांना संपर्क मंत्री म्हणून भाजपने नेमणं, या सगळ्या गोष्टी त्या दृष्टीच्या त्याच्या निदर्शक आहेत. म्हणजे गणेश नाईक एकनाथ शिंदेचे पारंपरिक विरोधक आहेत, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ते ठाण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी पहिलं वाक्य काय म्हटलं की मला भाजप वाढवायची, त्यासाठी मी कोणाशीही पंगा घ्यायला तयार आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असं जरी म्हटलं असलं तरी त्यांच्या म्हणण्याचा रोख स्पष्ट होता. हे ठरवून चाललेलं आहे. म्हणजे एकनाथ शिंदेची कोंडी करायची हा गेम अगदी ठरवून चाललेला आहे. त्याच्यामधनं आउटपुट काय मिळणार आपल्याला आता काही सांगता येणं अवघड आहे. आता सरकार अस्थिर होईल का, तर नाही होऊ शकत, कारण 3 पक्षांचं सरकार आहे. एक पक्ष गेला तरी दुसरा पक्ष तिथे अगदी स्वाभाविकपणाने तिथे उभा राहील. आणि सरकारमधनं बाहेर पडणं हा पण काही ऑप्शन असू शकत नाही, कारण सरकारमधनं समजा बाहेर पडलं तर सगळ्यांना माहिती आहे भाजप फोडाफोडी करण्यामध्ये किती हुशार आहे. त्यांच्यासाठी 20-22 आमदार आपल्याकडे वळवणं काही फार मोठी गोष्ट नाही. अशा सगळ्या अनेक गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे आता सरकारच्या स्थैर्यावर याचा काही परिणाम होईल असं नव्हे, पण या दोघांमधली कटुता, त्या दोघांमधली जी काय त्याच्यातलं जे अंतर आहे, ते अंतर याच्या पुढे वाढत जाईल. आणि त्याचा परिणाम सरकारच्या क्षमतेवर, कार्यक्षमतेवर नक्की होऊ शकतो. कारण एकनाथ शिंदेकडे नगर विकास सारखं महत्वाचं खातं आहे. आणि हेच नगर विकास खातं आहे की ज्या नगर विकास खात्यामध्ये त्यांना व्यवस्थित काम करू दिलं नाही, त्यांचा सातत्याने पाणउतारा करण्यात आला, म्हणून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेलेत. नगर विकास खात्याचे सगळे निर्णय, मग ते मेट्रो संदर्भातले असोत किंवा अन्य कुठल्या अगदी ते अगदी अटल सेतू संदर्भातले असोत किंवा अन्य कुठल्या मोठ्या प्रकल्पासंदर्भातले असोत, ते निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदेना असताना देखील त्या खात्याच्या बैठका आदित्य ठाकरे घेत असत. ज्या वेळेला आदित्य ठाकरेंचा या खात्याशी दुरूनही संबंध नव्हता, त्या बैठका आदित्य ठाकरे घेत असत. कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायची आणि काय करायचं हे सगळं आदित्य ठाकरे ठरवत असत. त्यामुळे शिंदेना असं वाटलं की मी तर फक्त नावापुरता मंत्री आहे, अधिकार तर सगळे त्यांच्याकडेच आहेत, मला काहीच अधिकार उरलेले नाहीत. अशी परिस्थिती जर परत इकडे निर्माण झाली तर तो काय त्याचा काय त्याला वळण मिळेल, त्याचा काय स्फोट होऊ शकेल, आपल्याला आता सांगता येणं अवघड आहे. म्हणजे राजकारणात काय होऊ शकेल कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाही. पण ती परिस्थिती पुन्हा होऊ नये, तशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये. कसं आहे, दोघांमधलं भांडण जरी असलं किंवा दोघांमधलं जरी शीतयुद्ध असलं तरी त्याचा परिणाम हा मुंबईच्या सगळ्या विकास कामांवर होऊ शकतो. हे लक्षात घेऊन त्यासाठी का होईना आणि लोकांच्या सोयीसाठी म्हणून का होईना दोघांनी एकत्र काम करणं आवश्यक आहे. ते जेव्हा त्यांना कळेल तेव्हा मला वाटतं की किमान प्रशासकीय पातळीवर तरी व्यवस्थित सगळं चालेल. राजकारण कसं करायचं आणि राजकारणामध्ये कोणाला कुठे अडकवायचं, काय करायचं, ते दोघे हुशार आहेत त्याच्यामध्ये, त्यांना ते कळतं व्यवस्थित. पण एकनाथ शिंदेच्या मनामध्ये जर ही पुन्हा आडी निर्माण झाली की नगर विकास खातं त्यांच्याकडे आहे, गृहनिर्माण खातं त्यांच्याकडे आहे आणि ही दोन महत्वाची खाती असून देखील निर्णय मात्र तिकडनं होत आहेत, तर मात्र अडचण आहे. तर मात्र काय होईल भविष्यात काय सांगता येत नाही मला. नक्कीच हा एक प्रकारे धोक्याचा इशारा असू शकतो फडणवीस आणि त्यांच्या सरकारसाठी. पण त्यात पण तुम्ही दिल्ली भाजप वेगळं, महाराष्ट्र भाजप वेगळं, दोघांच्या डोक्यात वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही सांगितलं. आपण परत एकदा आपल्या मूळ विषयाकडे होते, म्हणजे राज ठाकरे. राज ठाकरेंवर प्रेम करणारे जे काही नागरिक आहेत, मतदार आहेत, पत्रकार आहेत, ते सगळे एक प्रश्न विचारतात कायम की राज ठाकरे हे खूप दिलदार आहेत, राज ठाकरे खूप मोठ्या मनाचे आहेत, राज ठाकरे माणूस म्हणून खूप थोर आहेत. हे सगळं मान्य आहे. पण जेव्हा राजकारणाची वेळ येते तेव्हा राज ठाकरे फक्त मोकळ्या हाताने देतात. मग भाजपला असेल, कधी शिवसेनेला असेल, किंवा त्यांचे जे कोण मित्रपक्ष असतील त्यांना, त्या बदल्यात मनसेला कधी रिटर्नमध्ये काही मिळाल्याचं गेल्या 5 वर्षामध्ये, 2-2.5 वर्षांमध्ये अजिबात दिसलेलं नाहीये. त्यामुळे प्रश्न असा विचारला जातो की हे फडणवीस जे राज ठाकरेंना भेटतात त्यातनं राज ठाकरेंना काय मिळतं. मी हा प्रश्न काय विचारतोय, कारण की निवडणुकांच्या वेळेला राज ठाकरेंनी अगदी कॉन्फिडेंटली सांगितलं होतं त्यांच्या मनसे सैनिकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, की यावेळेस मी मनसैनिकांना सत्तेत बसवणार. पण ते अक्षरशः भुईसपाट झाले निवडणुकांमध्ये. आणि प्रत्येक वेळेला लोकसभेला त्यांनी मोदींना पाठिंबा दिला, त्या बदल्यात त्यांना लोकसभेची एक जागा देऊ असं सांगण्यात आलं होतं, ती त्यांनी घेतली नाही. विधानसभेला बघू म्हणून सांगितलं, विधानसभेला युती झाली नाही. युती तर झालीच नाही, त्यांच्या मुलासाठी म्हणजे अमित ठाकरेंसाठी एक जागा सुद्धा महायुतीने सोडली नाही. सोडायची असती तर सोडता येणं अशक्य नव्हतं, पण नाही सोडली, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मग या सगळ्या भेटीगाठींमधनं राज ठाकरेंना मिळतं काय, राजकीय फायदा काय? वैयक्तिक फायदा होत असेल खूप, पण राजकीय फायद्याचं काय? तर मला कायम असं वाटतं की राज ठाकरे हे राजकारणी म्हणून अत्यंत हुशार, अत्यंत धूर्त, अतिशय चाणाक्ष आणि ज्यांच्याकडे विजन आहे असे राजकारणी आहेत. पण मनसेचे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे हे स्वतःच्याच क्षमतेला न्याय देत नाहीत, असं पण माझं ऑब्झर्वेशन. म्हणजे राज ठाकरे मधला राजकारणी हा वेगळा काढला किंवा राज ठाकरे हे फक्त राजकारणी म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं की राजकारणी कसा असावा, एखादा राजकीय नेता कसा असावा, तर राज ठाकरेंसारखा असावा, बरोबर. पण एखाद्या पक्षाचा अध्यक्ष कसा असू नये, तर तो राज ठाकरेंसारखा असू नये.
त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे राज ठाकरेंचं राजकीय अॅक्युमन किंवा त्यांची समज याच्याबद्दल वाद असण्याचं काहीच कारण नाही. मात्र ते ज्या पद्धतीने पक्ष चालवतात ती पद्धत ही त्या पक्षाच्या वाढीसाठी पूरक ठरलेली नाही, हे पण आपल्याला दिसतंय. उदाहरण अगदी घ्यायचं असेल तर परत माहीम मतदारसंघात तू सातत्याने म्हणतोस की माहीम मतदारसंघामध्ये अमित ठाकरेंसाठी एक जागा सोडता आली नाही महायुतीला. पण महायुतीला जागा सोडावी, महायुतीने त्यांच्यासाठी जागा सोडावी असं राज ठाकरेंनी महायुतीसाठी काय केलं होतं? राज ठाकरेंनी जर सदा सरवणकर यांची समजूत काढली असती, सदा सरवणकर काही त्यांना नवीन नाहीत, त्याच परिसरामध्ये राहतात, शिवसेनेमध्ये त्यांनी एकत्र काम केलेलं आहे वर्षानुवर्ष. दोघं सदा बाजूलाच सरवणकर राहतात, घर हा शेजारी शेजारी आहेत. शेजारी शेजारी राहतात, तुम्ही शेजारचे सुद्धा चांगले संबंध ठेवणार नसाल. आणि सदा सरवणकर त्यांना भेटायला जाणार होते, त्यांनी सांगितलं मला तुला भेटायची इच्छा नाही. असं जर कुठेही तुमच्या प्रतिस्पर्ध्याशी वागणार असाल तर कोण तुमच्यासाठी माघार घेईल? साधी गोष्ट आहे ना. जर मला एखाद्याकडनं एखादं काम करून घ्यायचं, एखादं काम काढून घ्यायचं, तर मी त्याशी गोड बोललं पाहिजे. मी जर त्याशी दुसरेपणाने वागलो किंवा मला तुझी गरज नाही, जा मी माझं बघून घेईल काय असेल ते, तू कर तुला काय करायचं ते, तर मग समोरच्याचा पण इगो हर्ट होतो की नाही? तो पण शेवटी 3 टर्मचा आमदार आहे, राजकारणात आहे, वर्षानुवर्ष काम केलेलं आहे. त्याला पण इगो असतो, जसा आपल्याला इगो असतो त्याला पण इगो असतो, प्रत्येकाला इगो असतो. तो इगो सांभाळण्याचं काम हे कुठेतरी त्यांनी करायला हवं. तो स्पष्ट वक्ते आहेत, फटकं आहे ते ठीक आहे, पण प्रत्येक वेळेला हा स्पष्ट वक्तेपणा त्या त्या वेळेला चालतोच असं नव्हे. जिथे तो वापरला पाहिजे तिथे वापरलाच पाहिजे, जिथे मनधरणी करायला पाहिजे तिथे करायलाच पाहिजे, जिथे कठोरपणाने वागायला पाहिजे तिथे कठोरपणाने वागलं पाहिजे. ही साधी गोष्ट आहे. म्हणजे आता अमित ठाकरे यांचा पराभव झाल्यामुळे अमित ठाकरेंचं काय नुकसान झालं? ते 5 वर्ष तर मागे फेकले गेलेत, ही पहिली गोष्ट. दुसरं एक काय चित्र निर्माण झालं की राज ठाकरे स्वतःच्या मुलाला स्वतःच्या एरियातनं निवडून आणू शकले नाही, असं चित्र निर्माण झालं. कारण काही असो, तिरंगी लढत झाली का आणखी काय झालं का काय, वॉट जे काय कारण असतील, एंड रिझल्ट काय मिळाला की तुम्ही निवडणूक हारलात, तुम्ही निवडणूक जिंकू शकला नाहीत. हे त्यातलं एंड रिझल्ट तो आहे. लोकांना निकाल हा दिसतो ना की तुम्ही निवडणूक हारलात. मग याच्यानंतर तुमच्या म्हणजे परवा अजित पवार ते म्हणालेच ना की तुम्ही निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. जी व्यक्ती स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकत नाही त्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलावं यासारखा जोक नाही, असं अजित पवार म्हणाले. अजित पवारांना संधी मिळाली बोलायची. समजा अमित ठाकरे निवडून आले असते तर राज ठाकरेंना सांगता आलं असतं की एक जागा मी निवडून आणली, त्यांना ते करता आलं असतं. तर महायुतीने त्यांना मदत केली नाही का? तर बाळा नांदगावकरांच्या विरोधात उमेदवार न देऊन मदत केलीच महायुतीने. तशी मदत इकडे पण करता आली असती. कुठेतरी चुकलंय, आपलं चुकतंय हे जोवर आपण मान्य करत नाही ना तोवर आपल्याला प्रगती करायला काही संधी नसते. त्यामुळे हे कुठेतरी चुकतंय, ही चूक मान्य करावी आणि पुढे जावं. खरं म्हणजे क्षमता आहे त्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून महाराष्ट्राला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला तर खरं म्हणजे खूप उपकार होतील महाराष्ट्रावर. पण ते का करत नाहीत हा प्रश्नच आहे. म्हणजे आपण सातत्याने असं म्हणत असतो की सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळेचं उदाहरण सातत्याने दिलं हम्म. जातं. सचिनपेक्षा विनोद कांबळे हा जास्त टॅलेंटेड होता, पण सचिन हा जास्त डिसिप्लिन होता, सचिन शिस्तप्रिय होता, सचिनने कधी शिस्त मोडली नाही, सचिनने खेळावरच लक्ष दिलं. ते विनोदने दिलं नाही, त्यामुळे विनोद मागे पडला आणि सचिन पुढे गेला. तसं राजकारणामध्ये होऊ शकतं ना. राजकारणामध्ये तुम्हाला शिस्त पण महत्वाची आहे. 13 आमदार निवडून आलेत, पण 13चे 30 व्हायला पाहिजेत, 13चा 1 होत गेला, एक एक आणि आता 0 असं झालंय. त्यामुळे प्रगती न होता अधोगती होत चालली आहे. भाजपचे पण 2 खासदार होते, पण भाजप 2 वरनं 303 वर गेलं. हा फरक आहे ना. म्हणजे तुम्ही कशा पद्धतीने काम करताय ते पण महत्वाचं आहे. आणि सगळ्यात काय महत्वाचं आहे की तुझा जो मूळ प्रश्न आहे की प्रत्येकाशी युती करून आणि प्रत्येकाला मदत करून मनसेला काय मिळतं? तर मनसेला काहीच मिळत नाही, हाच हम्म. कारण दुःख आहे. म्हणजे मनसेने इतरांसाठी म्हणून मेहनत करायची, इतर मुद्द्यांसाठी म्हणून त्यांनी आंदोलनं करायची. म्हणजे मराठी माणसाच्या अस्मितेचा मुद्दा जितक्या प्रकर्षाने मनसेने मांडलाय गेल्या काही वर्षामध्ये तितका शिवसेनेने मांडलेला नाही, भाजपकडे तर अपेक्षाच नाही. पण कल्याणमधली घटना असो, मराठी कुटुंबाला मारहाण करण्याची घटना असो, मुंबईतली घटना असो, अगदी गिरगावातली घटना असो की जिथे एका मराठी व्यक्तीला मारवाडीमध्ये बोला म्हणून सांगण्यात आलं होतं, तिथे मनसेचे कार्यकर्ते धावून गेलेत. तर मनसेचे कार्यकर्ते या अडीअडचणीला धावून जातात, मदतीला उभे राहतात. पण हे गुडविल जे आहे ते गुडविल मतांमध्ये एनकॅश करण्यासाठी जी यंत्रणा असायला पाहिजे ती नाही आहे, हे मान्य करायला हवं. ती यंत्रणा उभी करणं, ती यंत्रणा ज्यावेळेला उभी होईल मनसेमध्ये, ती यंत्रणा ज्यावेळेला सक्षमपणाने काम करायला लागेल तेव्हा मनसेला भरभरून मतं मिळतील. लोक मनसेला मत द्यायला तयार आहेत ना. पण तुमचं मत आम्हाला द्या हे सांगण्यासाठी तरी कोणी कार्यकर्ता येतो का?
घरामध्ये? नाहीयेत. किंवा तुमच्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यामध्ये म्हणजे लिटरली घेऊन जाण्यामध्ये नव्हे, पण आपला हक्काचा मतदार मतदान केंद्रापर्यंत पोहोचावा यासाठी जी यंत्रणा उभी करायला लागते ती आहे का? ती नाही आता. ती यंत्रणा उभी राहिली तर मनसे हा वाऱ्याच्या वेगाने धावणारा पक्ष आहे. मनसेकडे आजही तरुण रक्त आहे, उसळतं रक्त आहे. त्या उसळत्या रक्ताला वाव मिळाला तर मनसेसारखा दुसरा पक्ष नसेल. पण ते करायचं कोणी आणि ते सांगणार कोण, हा याच्यातला कळीचा मुद्दा आहे. नक्कीच सर. राज ठाकरेंनी हा व्हिडिओ बघावा अशी माझी इच्छा आहे. नक्कीच ते त्यातनं काहीतरी विचार करतील आणि आपण प्रयत्न करू त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल याचा. पण नक्कीच इंटरेस्ट सगळं राजकारण जे आहे ते पुढे खूप इंटरेस्टिंग होणार आहे हे दिसतंय. कारण की कुठेतरी भेट जरी राज ठाकरे आणि फडणवीसांची झाली असली तरी त्यामध्ये एकनाथ शिंदे हा अँगल आहे आणि तो राहणार. पुढची 5 वर्ष या गोष्टी होत राहणार. याचे राजकीय अर्थ आपण आपल्या चॅनलवरती सांगणार आहोत. पण तुम्ही आता आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि त्या पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की जर का तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर नोंदवा. किरण तारे यांना जर का काही सरांना प्रश्न विचारायचे असतील तर ते जरूर विचारा. आम्ही ते त्यांच्यापर्यंत पोहोचू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आत्ताचा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.